आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आहेत कुठे दोघं? आले आले येत आहेत. हे बघ आले 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 सारंग शेठ आले, सावली वहिनी आली. बहिणी, अहो हे काय तुम्ही आमच्यासाठी केलंय, पण तारा मॅडम आणि सोम भाऊजींसाठी? अरे हो की, विसरलेच. थांबा मी पटकन घेऊन येते. अशी कशी विसरलीस तू? नाही म्हणजे यांचंही आता नवीन लग्न झालंय, करायला पाहिजे होतं. ओ आय एम सॉरी, ही तुझ्या जास्त क्लोज आहे ना, त्यामुळे हिच्यासाठी केलंस. हिचं काय, जाऊ दे. नाही हो वहिनी, ॲक्च्युली आम्हाला गरज नाही या सगळ्याची. कसं आहे, आमचं लग्न होऊन बरेच दिवस झालेत ना. तुमचं आत्ता झालंय लग्न, सो तुम्हीच कराय सगळं. तारा मॅडम असं का बोलताय? आपण एकत्र खेळ खेळूयात रीत म्हणून. अगं नको ग, तुमचं होऊ दे. सावली वहिनी खरंच नको, राहू द्या. तारा सोम, खरंच सॉरी. अमृता वहिनी चला खेळ चालू करूया. या तू इथे बस. सारंग, अंगठी तुलाच मिळायला हवी, नाही तर आयुष्यभर सावलीचा हुकूम ऐकावा लागेल. ऑल द बेस्ट. 1 2 चला. दादा कारण बहुतेक तुमच्या संसार रथाची सारथी सावलीच असणार आहे. तुझी बायको तुला मुठीत ठेवणार बघ. कारण पुरुषांना व्यवहार कळतो, बायकांना नाते कळतात. आपण व्यापार करतो, त्या संसार करतात. आपल्याला जग कळतं आणि त्यांना कुटुंब, आणि अशा कुटुंब सांभाळणाऱ्या मुठीत मला कायमच राहायला आवडेल. वाह क्या बात आहे सारंग दादा, वाह टाळ्या टाळ्या टाळ्या.
तुझ्यात अजून जराही बदल नाही झाला ग. ते म्हणतात ना, गरीब हा शेवटी गरीबच राहतो. म्हणजे बघ ना, तुझं लग्न झालं आता, मेंदळे कुटुंबाची सून म्हणून आली आहेस. तुझी लायकी तर अजून तीच आहे. माझी नोकर बनून राहायची. माझी रूम तुलाच आवरून द्यावी लागते, है ना? माफ करा तारा मॅडम, पण एक गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका. पण ह्या घरची सून तुम्ही सुद्धा आहात. तुमचंही घर आहे आणि आपलं कर्तव्य आहे ना, आपली खोली, आपलं घर स्वच्छ ठेवायची. हे सगळं आपण दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी करतो. आणि जर घर स्वच्छ असलं तर घरात लक्ष्मी नांदते. हो का? तुमचं घर स्वच्छच असतं ना, मग तरी तुम्ही सगळे गरीबात कसे ग? आणि तू तर माझी नोकरच आहे सगळी. नोकर नाही, असिस्टंट आहे मी तुमची. तेच म्हणजेच नोकर. आणि सावली, माझी रूम आवरून द्यायची जबाबदारी काय फक्त आत्ताचीच नाहीये, कायमची आहे. कळलं? जा आता, मला माझी प्रायव्हेट स्पेस हवी. लीव्ह. सावली, मग काय म्हणतो नवरोबा? छान येते वहिनी. सगळं छान चाललंय ना? हो, पण मला तिलोत्तमा मॅडमची काळजी वाटते. सावली, नको काळजी करूस त्यांची. एक ना एक दिवस तू तुझ्या स्वभावाने, तुझ्या प्रेमाने त्यांना जिंकशीलच, याची मला खात्री आहे. आणि हो, अजून एक मार्ग आहे. आई आणि तुझ्यामधला दुरावा जर लवकरात लवकर दूर व्हावा असं वाटत असेल ना, तर या घरात लवकरात लवकर पाळणं हलणं खूप गरजेचं आहे. तुला तर माहितीच आहे, आता आमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत, पण या घरात अजून मूल नाही. ऐश्वर्याचं पण तसंच आहे. नाही, पण बिचारी मला मूल व्हावा म्हणून खूप प्रयत्न करत असते, कुठली औषधं देत असते. पण आईंची खूप इच्छा आहे की आपल्या या मेंदळे कुटुंबाला वारस मिळावा. बाळाची छोटी छोटी पावलं या घरात बागडावी. सावली, असं समज त्यांच्या मनात ही एक सल आहे आणि ती सल लवकरात लवकर दूर झाली पाहिजे बघ. सावली, तुला कळतं ना मी काय सांगते ते? हो वहिनी,